नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरमध्ये काही दिवसांपासून एका भोंदू बाबाबाबत विविध गंभीर आरोप चर्चेत आहेत। महिलांना लिंबू नारळ देऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन देणे तसेच विविध प्रकारचे आमिष दाखवून लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे। याबाबत स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली असून अनेक महिलांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचेही बोलले जात आहे। दरम्यान या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे संबंधित भोंदू बाबाच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या या बाबाकडे येणाऱ्या भक्तांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याचेही बोलले जात असून काही ठिकाणी या बाबांमुळे घरगुती वाद निर्माण झाल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत। त्यातच आता बेलापूर गावात सध्या आणखी एक धक्कादायक प्रकारची चर्चा रंगली आहे। बेलापूर परिसरात भोंदू बाबांचा सुळसुळाट वाढत असल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेलापूर गावात काही भोंदू बाबा लोकांच्या अडचणीचा फायदा घेत 7-12 उतार्यावरून भविष्य सांगण्याचा दावा करत आहेत। विशेष म्हणजे या बाबाकडे लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे आमिष दाखवून बोलवले जात असल्याची चर्चा आहे। या भोंदू बाबांबाबत बेलापूरमध्ये स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून भोंदूगिरीच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे। काही ठिकाणी तर या बाबांच्या नावावरून महिलांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत असल्याची ही चर्चा आहे। त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे। दरम्यान बेलापूर परिसरात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय बनला असून यामागे कोणाचा हात आहे का याचीही चर्चा रंगू लागली आहे। आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून खरंच बेलापूर भोंदू बाबांचे माहेरघर बनत आहे का याचा शोध घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा भीम प्रहार न्यूज मराठी।